नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त अशी संजोरी बघत आहोत. तर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतर रवा आपल्याला छान असा लालसर रंगावर परतवून घ्यायचा आहे. आता रवा छान परतलेला आहे. आता तो बाजूला काढून घेऊयात. आता इथे 1 वाटीभर गूळ घेतलेला आहे. आता त्याचा आपल्याला पाक करून घ्यायचा नाही, तर अगदी गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे. त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि रव्याला पण थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर या मिश्रणामध्ये ओतून हे मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला एक 5 तास किंवा रात्रभर असं झाकून ठेवायचं आहे. तर इथे मी पारीसाठी 1 वाटीभर मैदा घेतलेला आहे, 2 चमचे रवा घेतलेला आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि इथे 3 चमचे मी कडकडीत तेलाचं मोहन घालीत आहे. तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, अगोदर चमच्याने आणि नंतर हाताने. तर आता इथे मी पाणी घेतलेलं आहे. आता याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आता याला झाकून अर्धा तास ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर आता आपण हे जे 5 तास मिश्रण ठेवलेलं आहे का, त्याच्यामध्ये वेलची पूड 1 चमचाभर आणि जायफळ किसून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पिठाचे असे छोटे-छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. एक गोळा घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने त्याची पारी तयार करून घ्यायची आहे आणि मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा आहे सारणाचा आणि तो त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. अगदी छान असं भरपूर सारण भरून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने छान असं त्याला बंद करून घ्यायचं आहे आणि असं पोळपाटावर लाटण्याने असं लाटून घ्यायचं आहे. तर मस्त अशा खुसखुशीत ह्या सांजोरी तयार होतात हां. तर आता तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल अगदी कडकडीत करायचं नाही आणि अगदी थंडही नाही. तेल नॉर्मल तापलं की त्याच्यामध्ये ही सांजोरी सोडून द्यायची आहे. आलटून-पालटून दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत ह्या सांजोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. मस्त खुसखुशीत अशा ह्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता. तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.